नमस्कार. अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपण चटपटीत अशी हरभऱ्याची उसळ कशी करायची ते बघूया. त्यासाठी मी हे हरभरे चांगले स्वच्छ धुवून 6 ते 7 तास भिजवून घेतलेले आहेत आणि कुकरला याच्या चांगल्या 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. हे या पद्धतीनं बघा छान असे मऊ आपले हरभरे हे शिजलेले आहेत. तसंच उसळ करण्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे. एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर हा टोमॅटो पण असा बारीक चिरून घेतलेला आहे मी. ही कोथिंबीर आणि ही हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा घेतलेला आहे. असं जाडसर वाटून घेतलेलं आहे. चला आपण उसळची तयारी करूया. तर कढईमध्ये बघा हे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान आपल्याला कडकडू द्यायचं आहे. तेल मस्त कडकडलं की त्याच्यामध्ये आपण टाकूया मोहरी. मोहरी छान अशी तडतडायला लागली की त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आता जिरे. जिरे मोहरी छान अशी तडतडायला लागली की आपल्याला जो आपण बारीक चिरलेला कांदा होता हा कांदा आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहेत. हा कांदा आपल्याला छान असा गुलाबीसर रंगावर येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. आता कांद्याचा रंग बदलायला लागला की आपण बारीक चिरलेला टोमॅटो होता तो टोमॅटो पण याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान असे मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे. आता कांदा टोमॅटो आपले मऊ झालेले आहेत. आपण हा जो हिरवी मिरची लसूणचा ठेचा केलेला होता हा ठेचा पण आपण या तेलामध्ये टाकून छान असा परतून घेऊया. म्हणजे त्याचा पूर्णपणे कच्चापणा जो आहे हा कमी होईपर्यंत आपल्याला छान मंद आचेवर हे छान असं परतून घ्यायचं आहे. आता या वेळेला आपण टाकूया याच्यामध्ये हळद. त्यानंतर टाकू आपण काळं तिखट, लाल मिरची पावडर, थोडासा चटपट मसाला. हे सर्व मिश्रण आपण छान असं परतून घेऊया. मस्त या मिश्रणाला चांगलं तेल सुटलंय बघा आता. आता हे जे आपण हरभरे जे होते कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून घेतलेले होते ते आपण कढईत टाकूया आणि छान परतून घेऊ. आता चवीपुरतं मीठ टाकूया. हरभरे शिजताना पण मी थोडंसं मीठ टाकलेलं होतं त्यामुळे आता मी बेतानंच मीठ टाकलेलं आहे. तुम्ही अगदी याच पद्धतीनं थोडंसं बेतानंच मीठ टाकून घ्या. आता आपण या कढईवर झाकण ठेवू आणि 1-2 मिनिटासाठी छान अशी वाफवून घेऊया. मस्त वाफ आलेली आहे बघा. आणि पाणी पण याच्यातलं आटून गेलेलं आहे आणि छान आपली उसळ अगदी कोरडी फडफडीत झालेली आहे. आता या वेळेला आपल्याला ही जी चिरलेली कोथिंबीर होती ही कोथिंबीर आपल्याला याच्यावर टाकून घ्यायची.
आणि सर्व साहित्य परत एकदा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. ही अत्यंत कमी वेळेमध्ये आणि अगदी चटपटीत अशी ही आपली हरभऱ्याची उसळ तयार होते. छोट्या मुलांना तर खूप आवडते ही. त्यामुळं आणि पौष्टिक पण असते. त्यामुळे तुम्ही ही उसळ या पद्धतीनं नक्की करून बघा. आता बघा हे मी काढून बघितलेली आहे. मस्त याच्यावर लिंबू पिळायचा आहे. चाट मसाला टाकू वाटला तर टाकायचा आहे आणि छान असं ही उसळ आपण टेस्ट करायची आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक यू.